सचिन दांगडे या दोघांनी. ह्या दोघांनी बैल घेतला म्हणून तुम्हाला एक नंबर म्हणजे एक नंबरच्या गाडीवर बसायला भेटलं थोडक्यात. राजानं नाव केले घरणीचं तेवढे अभिमान आहे राजानं नाव केले महाराष्ट्र नसतो. म्हणजे लग्न नाही झालं तर चाललं पण नाद सोडायचं नाही. हा नाद सोडायचा नाही. तर मित्रांनो बघा बायको नाही भेटली तर चालेल पण बैल पाहिजे पण नाद नाही सोडणार. नाद सोडायचा नाही. आता लागला नाद. कोणाला वाटत पण नव्हतं ही गाडी लागेल. अशा गाड्या लावणारा ड्रायव्हर म्हणजे सचिन ड्रायव्हर. आणि कसं होतं छकड्यात बसल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा ड्रायव्हरला होती. आणि अनेक लोकांना माहित सुद्धा नसेल सचिन ड्रायव्हर पण सचिन ड्रायव्हरनं अनेक एक नंबरची बक्षीस फटकवली ती. आणि गोरगरीब ते मोठा ड्रायव्हर, गोरगरीबा ड्रायव्हर ते मोठा ड्रायव्हर पर्यंतचा प्रवास मित्रांनो बघू शकता. तर सचिन ड्रायव्हर सुरुवात कशी झाली तुमची आणि तुमचं नाव सांगा. पहिली गोष्ट तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव सचिन माने घरणिगे. सुरुवात म्हणजे अशी झाली की आपलं बैल शंभू आपलाच बैल आहे. पडळा घेऊन गेलतो मैदानाला. मैदानाला घेऊन गेल्यावर गाडीचं पाय सांगितले ड्रायव्हरने. आपल्याला काय तेव्हा माहित नव्हतं. आपण त्यात काही नव्हतं ह्याच तरह. खाली घेऊन गेल्यावर माझा भाऊ आकाश आणि मी दोघ जण खाली घेऊन गेलो. खाली घेऊन गेल्यावर ड्रायव्हरला बोलवलं येतो म्हणलंय. आणि गाड्या वळवाय टायमाला ड्रायव्हर कोण आला नाही. आलं नाही का मग गाडी कोण हाणायचं. गाड्या तर सगळ्या वळल्या. गाड्या वळल्यावर त्याला बस बोललो पहिल्यांदा. ते काय म्हणला तूच बस. बोट काढलं डायरेक्ट गाडीत बसलो. तर तिथं झोपलेलं तुम्ही म्हणजे झोपून गाडी खाली वळवलेली पण ड्रायव्हर आला नाही. ड्रायव्हर आला नाही म्हणजे आपल्याला तेव्हा काहीच कळत नव्हतं. गाड्या झोपाय पण येत नव्हती. कासरा धरून नसतं बैल धरून चालत होतो आपण. आता गाड्या हाणायचं कोणी. गाड्या तर वळवल्या आणि काय लास्ट गट होतं काहीतरी गट पण संपलेलं. काय बसलो डायरेक्ट गाडीत. काय आपल्याला अनुभव नव्हता काय. पहिल्यांदा गाडी सुटल्यावर डोळं दाखले एकदम. गाडी तासात गेली. तासात डायरेक्ट वर घेतली. गाडी 3 नंबरला उतरवली. पोरं सगळी चक्की झाली. मी कशी काय गाडी हाणली म्हणून. तिथनं परत लगेच फेरायला गेल्यावर डायरेक्ट छब्याची गाडी हाणली फेरायला. त्यांना म्हणलं मी गाडी हाणणार आहे छब्याची. जरा आवड निर्माण झालं की झालं गाडी. हा डायरेक्ट मग छब्याची गाडी फेरायला हाणली. परत मैदानावर गेल्यावर डायरेक्ट छब्याची गाडी हाणली. तिथनं परत स्टार्ट झाला. म्हणजे सुरुवात तुम्ही थोडक्यात मोठ्या बैलात म्हणलं तर छब्याची सुद्धा तुम्हाला मोठा बैल भेटला पहिला छब्याच मिळाला. म्हणजे कोण एवढा मोठा बैल कोण देत नाही म्हणजे सर्वसामान्य ड्रायव्हरच्या हातात. परंतु तुम्हाला ते दिला. तो बैल आपलाच आहे. आपल्या घरात माझाच बैल आहे. आपलाच बैल आहे. काय म्हणलं मीच गाडी हाणणार कोण पण येऊ दे. पोरं पण आपल्याला काय म्हणलं तूच गाडी हाण म्हणलं. पहिल्यांदाच बसल्यावर गटाला लागली गाडी फरकानं. सेमीला पण 1 नंबर तासावर पब्लिक टाकाटाकीत मार खाल्ला पहिल्याच मैदानात. तेव्हा बसणं काय मी फिक्स गाडी हाणायला लागलो छब्या. सुरुवातीला टॉपचा बैल तुम्हाला छब्या हाणाय भेटला. म्हणजे ते पण आपलं हक्काने घेतला एक मला पाहिजे म्हणूनच आपण म्हणजे आपलाच बैल आहे. त्यामुळे पोरं पण काय बोलले नाही. ते मला पण कधी काय आपल्याला म्हणजे आपणच बघतो सगळे. त्यामुळे म्हटले तूच हाणायची गाडी काही विषय नाही. त्यानंतर आता मग मोठ्या गाड्या कुठल्या हाणल्या तुम्ही. मोठ्या गाड्या म्हणजे कसं आहे गाड्या आपण लय हाणत नाही. आपल्या गावातली बैल गेली का नाही तर आपण जायचं. आपण कुठलं कोणी बोलवलं तरी पण आपण जात नाही. आपल्या गावातला बैल गेला तरच आपण अड्ड्यात जातो. नाहीतर आपण लय अड्ड्यात जात नाही. असा विषय. इकडे पडला दडला इकडे तिकडे गावातली पोरं आपली असली तर आपण अड्ड्याला जायचं. नाहीतर आपण अड्ड्याला जात नाही. गाडी हाणायचं पहिलं काय नाद नवीन लागलेला तेव्हा हान म्हणाल तिची गाडी हाणायची. आपल्याला असं वाटायचं की गाडी हाणाय आपल्याला सांगितलं म्हणजे आपल्याला बी काहीतरी जमतंय. असा विषय. हान म्हणलं की गाडी हाणायची. कोणाला नाही म्हणायचं नाही. अशा हिशोबाने गाडी हाणायच्या. बर मला सांगा गावचं नाव तुमच्या घरणिगे. गावचं नाव अगदी राजानं जसं आता मला सांगा राजा आहे, छब्या आहे, तुमचा चिक्की आहे आणि एक करण ड्रायव्हर आहे. परत तुम्ही आहे म्हणजे सचिन ड्रायव्हर. हे म्हणजे गावाचं एक म्हणजे 5-6 जण 5 व्यक्तीने एक प्रकारे किंवा त्या 3 बैलांनी आणि तुम्ही ड्रायव्हरनी नाव महाराष्ट्रभर नेलं. आता याबद्दल गावातल्या लोकांचं काय कसं असतं बोलणं काय. गावातल्या लोकांनी काय राजाने गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोचवले. मी सगळीच काय छब्या पण काय नाव चांगलंच आहे. छब्या पण चांगलं भल्या नाव. छब्या म्हणजे छब्या कधी किती पळेल ते सांगता येत नाही. छब्या कोणाची गाडी किती मारल ते सांगता येत नाही. पहिल्याच कसं नियोजन नसल्यामुळे बैल लय काढत नाही. बरं कधी आला म्हणजे आता टॉप 10 मध्ये तुमचं नाव जोडलं गेलं कसं आलं. चिक्याची गाडी हाणायला लागलो तेव्हा बस. म्हणजे कसं नियोजन आलं. आपण वासराला फेरा काढला आपल्या बैलासमोर. म्हणून बैल आपला त्यासमोर फेरा काढला. फेरा काढल्यावर मीच गाडी हाणली त्याला. तिथं वासरू चांगलं पळालं. चांगलं सोडून दिलं नाही वासरांना. तिथनं बोलला तूच गाडी हाणायची. तुझं गाडी हाणायची म्हणल्यावर पहिल्यांदा विरकरवाडीच्या मैदान होतं.
बाजारासोबत घातलेला. तिथं पहिल्यांदा मी गाडी आणली, गट काढला, सेमीला टाकाटाकीत मार खाल्ला. बर दुसऱ्या मैदानाला डायरेक्ट 1 नंबर तासाने सेमी काढला, लगेच उभा राहून. तिथनं मीच गाडी आणायला लागलो. बर म्हणजे गर्निकीत 1 नंबर तासावर गाडी आणली आणि मला वाटतं किती नंबर झाला? तिथं आपला 5 नंबर काय तर झाला. 5 नंबर झाला. लगेच म्हणजे कुठं तू जास्त असं वाटलं कुठं? त्याला तसंच वाटतं की ते काय पळतो म्हणून काय म्हणलं तूच गाडी आणायची. बरं इथनं पुढे तुम्ही आता मोठं मोठं पैरे केलं बघा, आदत वासरू तुमचं आणि मोठ्या गाडीवर पण तुम्हीच बसता ड्रायव्हर. म्हणजे बाबू म्हणे पैरा करताना सांगतो की आमचा ड्रायव्हर बसणार. वासरू पण पळतंय, त्याला पण विश्वास आहे आपल्यावर आणि आपण पण काय कुठं कमी पडत नाही, त्याला पण माहित आहे. बर आपण गाडी आणाय बसलो का कुठं काय वासरू पण कमी पडत नाही. आता उभं राहण्याच्या हिशोबात जर उभं राहण्याच्या हिशोबात कुठं कधी पडझड झाली का? पडझड ना उभं राहण्यात इथं आपल्या पडगर वाढीला 1 नंबर केला आणि तिथंच पडलो डायरेक्ट. म्हणजे 1 नंबर केला, पडला. मला सांगा तो काय जोश आहे की म्हणजे आता पडला म्हणजे तुम्हाला माहित आहे उभं राहिलं की पडू शकतं. छकड्यात बसायचं म्हणलं की माणसं म्हणते छकड्यात पडलो तर, पण तुम्ही उभं राहताय, तुम्हाला माहित आहे पडू पडू पण शकते, म्हणजे रिस्क आहे तरी पण उभं राहतं. त्याचं कारण तसं म्हणजे आपण गाडी मोर निघले का अंगात जोश निर्माण होते, त्यामुळे उभा राहतो. कधी कधी उभं राहण्याच्या चक्करमध्ये बाजूची गाडी पुढे जाऊ शकते कधी कधी, असं अनेक ड्रायव्हर आपलं तर काय अजून झालेलं नाही, आपण ते बघूनच उभा राहतो. आता काय वासराबद्दल काय सांगाल? वासरू कसं निघतंय कसं काय? वासराच काय नाही, खालनं 100 फूट गेलं का वासरू परत वासरा काय करायची जरूरत नाही, वासरू परत ते सामान गाडी लावतो. फक्त तुम्ही त्या हिशोबाने भेटतोय तुम्हाला वासरू भेटतो. मला सांगा आता 1 नंबर किती केलं तुम्ही? 1 नंबर 3 केलं इथं. चिक्यावर केलं? चिक्यावर 3 केलं. मला सांगा 1 नंबर झाल्यानंतर किती पैसे येतात? म्हणजे काय 1 नंबर आपलीच पोर आहे ती, काय देते 10-15 हजार रुपये देते. 10-15 हजार रुपये देते. म्हणजे ड्रायव्हर की क्षेत्रात पैसा आहे पण रिस्क पण तेवढीच आहे. असं कुठं वाटतं? परिस्थिती कशी होती तुमची पहिली? परिस्थिती म्हणजे अशीच आहे, नॉर्मलच आहे, एवढी काही चांगली नाही परिस्थिती. लग्न झालंय का? लग्न नाही झालं. आता अनेक लोकांना म्हणजे अनेक ड्रायव्हरांची लग्न नाही झाली, म्हणजे असं कोण म्हणतं का बाबा की बाबा बैल पळवणारा की बैलगाडीच्या छकड्यावाला ड्रायव्हरला म्हणजे थोडक्यात म्हणजे काय माणसं म्हणते ते पुरी देत नाहीत. याचा असं कधी विचार केला? बरोबरच आहे, काय तर नशिबात असलं तर होईल, त्याला काय असतं. पण नाद नाही सोडणार, नाद सोडायचं नाही, आता लागला नाद. म्हणजे मित्रांनो बायको नाही भेटली तर चालेल पण बैल पाहिजे, म्हणजे बैलगाडीचा नाद पाहिजे. आणि एखादं म्हणलं की बाबा लग्न करायचं असलं तर नाद सोड, तर सोड चाल का? नाही. का सोडणार नाही? आता एकदा लावून घेतलेला नाद आहे ते सुटतो का? नाद सुटत नसतो. म्हणजे लग्न नाही झालं तर चाललं पण नाद सोडायचं नाही. नाद सोडायचा नाही. पण मित्रांनो बघा, एक सर्वसामान्याचा ड्रायव्हर ते टॉपचा ड्रायव्हर, आता काय म्हणजे मोठे लोक फोन करते का बाबा की गाडी आमच्या बसा वगैरे? गाडी फोन करते, पण तुम्हाला सांगितलं की मग आपण काय जात नाही. आपली बैल असली तर छब्या चिक्या असली तरच आपण आड्यावर जातो, नाहीतर लय मी आड्यावर जात नाही. म्हणजे आपल्या नशिबात असली तर सगळी हाना गावतील आपल्याला. मला सांग आता चिक्या हाणताय म्हणजे बाबूच्या निवेदनात म्हणजे चिक्या भोवती राजा भोवती दोन्ही बैल, असं वाटतं की बाबा राजा पण आपला काहीतरी हाणायचं, त्याला काय असतं, आपलाच बैल आहे, ते का लोकांचा आहे. बर म्हणजे गावचा बैल आहे आणि गावच्या बैलांना महाराष्ट्रभर नाव केलं, ह्याचं कुठेतरी आपल्याला म्हणजे काय वाटतं? म्हणजे लोकांना आता तुम्ही घरनिकेच आहे म्हणलं, बाहेर पण जाता, राजाचं नाव निघतं घरनिकी नाव घेतल्यानंतर. राजानं नावच केले घरनिकेचं, तेवढे म्हणायचं राजानं नाव केले महाराष्ट्र. पहिल्यापासून गावाला पण नाव आहे आपल्या, पहिल्यापासून. आता राजानं काय नाव केलेच, त्याचा काही विषय नाही. आता पण वासर बिसरले गावात आहे, आता मेहनत सगळी पोरा बिरांनी वासर घेतली गावात, सगळी मेहनत घेतली ती आड्यात चांगल्या उतरते ती वासर बिसर. पण इथं परिश्रम केल्याशिवाय फळ नाही. बरोबर आहे, मेहनत घेतल्याशिवाय नाही. जो नुसते बैल घेऊन काय फायदा आहे, त्या मागे मेहनत पण घेतली पाहिजे, तेव्हा वासर आपलं कुठं बैल आपला उजेडात येईल, त्याशिवाय नाही काय. बरं आता 1 नंबर 3 केलेला, ज्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस सुरुवातीला गाडी बसला त्यावेळेस वाटत होतं आपण 1 नंबर करील, असं कधी जर आपल्या पण नशिबात 1 नंबर होईल? अनेक लोकांचं 1 नंबरचं ड्रायव्हरची मुलाखती बघितली असतील किंवा 1 नंबरचं बक्षीस 1 नंबरचे बैल बघितले असतील, पण तुम्हाला वाटत होतं का आपण 1 नंबर करेल ना आपली पण कुठे मुलाखत होईल? असं वाटत नव्हतं आपल्याला. त्यांनी 1 नंबर केला, आपल्याला पण वाटायचं असं आपलं कितीतरी हा दिवस येईल का. काय चिक्याने दिवस आणला तो आणि आता नशिबाने 1 नंबर व्हायला लागले. बरं आता ह्याच्या मागचं श्रेय कुणाचं आहे? श्रेय म्हणजे चिक्याला बसवण्याच्या मागचं किंवा चिक्याला घडवण्याच्या मागचं श्रेय कुणाचं आहे? बाबू माने आणि सचिन दांगडे.
त्या दोघांना. ह्या दोघांनी बैल घेतला म्हणून तुम्हाला एक नंबर म्हणजे एक नंबरच्या गाडीवर बसायला भेटलं मग थोडक्यात. आणि पुढच्या रानाला काय अडचण म्हणजे पुढच्या रानाला जी पळती ती बैल म्हणजे त्या दिवशी पण दोन्ही पण आदतच होती. पुढच्या रानाला काय असं म्हणजे कुठलं चैतन्य येतं की बाबा गाडी वरट्या पुढच्या रानाला होती जसं राजा करतोय तसा चिक्या करतोय. होय, वासराचं खालनं गेलं का काय टेन्शन राहत नाही. वासरू त्याच्या जीवा गाडीला होते मोर, त्यामुळे काय टेन्शन येत नाही. मोर लागेल नाही लागेल, आपली गाडी पळायला लागली का काय टेन्शन राहत नाही. दुसरी गाडी आपल्याला चिटकली, आपण जेवढी गाडी हाणाल तेवढी गाडी निघते. त्यामुळे काय वासराचं टेन्शन नाही, तोंडाला वासरू घेऊन जाते. बैलगाडी क्षेत्रात ह्या बैलगाडी क्षेत्रानं काय दिलं तुम्हाला की बाबा म्हणजे नाव दिलंच परंतु कुठेतरी रोजगार दिला का तरुणांना? रोजगार आहे, बैलगाडी क्षेत्रात नाव कमवलं, सगळे ओळखायला लागले आपल्याला. आपल्याला कोण ओळखतंय असं? आपल्याला बैलगाडी क्षेत्रात शिरलो म्हणून ओळखायला लागली माणसं. कुठेतरी किंमत येते का असं एक नंबर केला म्हणजे 4 माणसात किंवा अनेक लोक तुम्ही ज्यावेळेस पहिला ड्रायव्हर आता ड्रायव्हर काय फरक आहे? 4 माणसात गेल्या माणसं म्हणते ते ड्रायव्हर, असा अभिमान वाटतो आपल्याला बाबा आपण बी या ड्रायव्हर बसा आहे ती असं म्हणजे आपल्याला अभिमान वाटतो की आपण चांगल्या गाड्या आणल्यावर आपलं बी नाव होतंय असं तसं. चिक्क्याची राजाची गाडी पळेल का? पळेल की. काय नक्की प्रॉब्लेम काय येतो चिक्क्याची राजाच्या गाडीचा? कधी ह्याचा अभ्यास केलाय? आपण तर काय गाडी हाणली नाही चिक्क्याची राजा, त्यामुळे काय नाही. गाडीत आपण जेव्हा हाणल तेव्हा आपल्याला कळेल काय विषय होतो.